नमस्कार. डिवाइन लाईट टॅरोटमध्ये मी अपर्णा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझ्या पेजला काही जण लाईक फॉलो करतायत त्याच्यासाठी थँक्यू. हा व्हिडिओ मी खास बनवते आहे 11/11 पोर्टलसाठी. 11/11 पोर्टल हे वर्षातनं एकदाच येतं आणि हे खूप लकी आहे. त्या दिवशी तुम्ही खूप साऱ्या गोष्टी मॅनिफेस्ट करू शकता. खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये तुम्ही बदल घडवून मॅनिफेस्ट करून त्या अंमलात आणू शकता. 11 नोव्हेंबरला यावेळेला मंगळवार आहे, त्यामुळे मी यावेळेला श्री हनुमंतांच्याकडनं आलेला गायडन्स बघते आहे. त्याच्याबरोबर मी तुम्हाला रेमेडी पण सांगणार आहे. तर तुम्ही लकी आहात जर तुम्हाला 11/11च्या आधी व्हिडिओ मिळालेला आहे. सो तुमच्यासाठी गायडन्स असा आलेला आहे, डिवोशन इज प्रोटेक्शन. युअर डिवोशन इज युअर प्रोटेक्शन ॲज रामाज नेम प्रोटेक्टेड मी. कॅल्क्युलेटिव्ह अनवेवरिंग फेथ ॲज अ शील्ड अगेन्स्ट निगेटिव्हिटी. तर तुमच्यासाठी रेमेडी आलेली आहे की एक हनुमानांचं जर लॉकेट असेल तर ते तुम्ही नक्की धारण करू शकता. हा पहिला गायडन्स तुमच्यासाठी आलेला आहे. दुसरा गायडन्स आपण बघूयात. दुसरा गायडन्स आलेला आहे होप. पहा किती सुंदर गायडन्स आलेला आहे. होप म्हणजे आपण कुठल्याही गोष्टींबद्दल होप ठेवू शकतो, देवावरती विश्वास ठेवून. त्यामुळे होप ठेवा. आय ब्रॉट होप टू सीता इन हर captivity, offer support and encouragement to those who are struggling. रेमेडी अशी आहे की रेड फ्लॅग तुम्ही जाऊन हनुमानांच्या देवळात ठेवू शकता आणि हा फ्लॅग सिम्बलाइज करतो विक्ट्री, प्रोटेक्शन आणि हनुमानांचा प्रेझेन्स. आता आपण एक लास्ट गायडन्स बघूया. श्री हनुमंतांकडनं आपल्याला काय येतो आहे. श्री हनुमान प्लीज गाईड करा. सेल्फ डिसिप्लिन. येस, होप, सेल्फ डिसिप्लिन आणि डिवोशन इन प्रोटेक्शन ही एकमेकांना अगदी अनुकूल अशी कार्ड आलेली आहेत. तुमचं जर सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ कंट्रोल असेल तर तुम्ही कुठलीही तुमची डिझायर कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला रामाचा आणि हनुमंताचा नक्कीच सपोर्ट आहे, त्यांचा गायडन्स आहे. आणि सेल्फ डिसिप्लिनसाठी असंही सांगण्यात येतं जर तुम्ही वर्कआउट किंवा काय म्हणतात फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नसाल तर ती प्लीज करा. आता सगळेजण जानेवारी महिन्यापासून सुरू करतील, पण ती आत्ताच चालू करा. दिस इज द राईट टाईम. थँक्यू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.